राज्यसभेवर नियुक्त करण्यात आलेले भारतीय जनता पार्टीचे खासदार माझ्यासोबत अजित गोपछडे साहेब आहेत। नुकतंच त्यांनी भक्तिस्थळावरती येऊन डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधीचं पत्नी समवेत दर्शन घेतलेलं आहे। काय प्रतिज्ञा केलेली आहे, काय भावना आहे त्यांच्या, जाणून घेण्यासाठी आपण आलेलो आहोत। स्वागत आहे सर तुमचा आवाज बहुजनांचा न्यूज लाईव्ह मध्ये। नुकतंच आपण राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेतलेलं आहे, काय भावना आहेत आपल्या? वसुंधरा रत्न राष्ट्रसंत सद्गुरू डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज हे आमच्या सगळ्या समाजाचे, या महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र नव्हे तर सगळ्या हिंदुस्थानचे आराध्य दैवत होते। मी त्यांच्या संस्कारात, त्यांच्या विचारात, त्यांच्या माध्यमातून असलेल्या सगळ्या शिकवणीमध्ये त्यांच्या सोबत राहण्याचा, एक त्यांच्या पालखी वाहणारा भोई म्हणून मी आयुष्यभर माझं जीवन त्यांच्यासोबत मी समर्पित केलेलं आहे। डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज हे MBBS होते, ज्या काळात आमचा जन्म पण झालेला नव्हता आणि ज्या काळात देश पारतंत्र्यामध्ये होता। अनेक लोकांना माहिती नाही की वसुंधरा रत्न राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज हे पूर्व पाकिस्तानामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते, तृतीय वर्ष शिक्षित होते। गोळवलकर गुरुजींच्या आशीर्वादाने सगळ्या हिंदुस्थानामध्ये पंजाब पासून लाहोर पर्यंत, पूर्व पाकिस्तानापासून ते हिंदुस्थानाच्या खालच्या कन्याकुमारी पासून ते हिमालयापर्यंत प्रवास करीत होते। म्हणजे एवढं तपस्वी, ऋषी, साधू, संत या सगळ्या मंडळींचा एक प्रकारे ते आधारवड होते। आणि जे हिंदुस्थानामध्ये ज्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं काम केलेली जी संत मंडळी होती, त्या सगळ्या प्रचारकाच्या संमेलनाचे ते आमच्या नागपूर येथील संघ मुख्यालयात झालेल्या कार्यक्रमामध्ये ते अध्यक्ष होते। त्यामुळे शिवलिंग शिवाचार्य महाराज ही हिंदुत्वाची धगधगती ज्वाला होती। आणि मी MBBS MD झालेला एक सर्वसाधारण तरुण पोरगा, सदैव त्यांच्या संस्कारामध्ये वाढलो, त्यांच्या शिकवणीमुळे वाढलो आणि त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळेच मी आज राज्यसभेमध्ये खासदार म्हणून झालो। माझी ही राज्यसभा खासदारकी मी गुरुमाऊलीच्या चरणी मी आज समर्पित करण्यासाठी आलेलो आहे। आणि गुरुमाऊलींनी जो मला संस्कार दिला, आमच्या या भागातला जो समाज आहे, 18 पगड जातीतले सगळे आमचे बांधव आहेत, दीन, दलित, शोषित, पीडित या भागातली जनता अविकसित आहे, या भागातली जनता ही गरीब आहे। या सगळ्या मंडळींचं दुःख जाणून घेणं आणि या भागातल्या सगळ्या मंडळींना गुरु महाराजांचा, गुरुमाऊलीचा जो संस्कार आहे तो संस्कार देणं हे माझं कर्तव्य आहे। आणि राज्यसभा खासदार म्हणून गुरुमाऊलीच्या चरणी नतमस्तक होऊन मी आज या ठिकाणी, या गुरुमाऊलींनी जे मला शिकवलं की गरिबांचा हो, जमिनीवर राहा, आपली रेस मोठी कर, समाजाचं आपल्याला काही देणं लागतं, त्या समाजाचं तुला ऋण फेडायचंय, त्या समाजासाठी तू स्वतःला समर्पित हो। जे गुरुमाऊली या हिंदुस्थानसाठी समर्पित झाले। मी एक अतिशय छोटा सामान्य गरीब कुटुंबातला कार्यकर्ता, पण मी गुरुमाऊलीचा शिष्य म्हणून माझी खासदारकी आणि माझं जीवन या समाजासाठी गुरुमाऊलीच्या आशीर्वादाने आज समर्पित करीत आहे। भक्तिस्थळाचा जसा पाहिजे तसा अजूनही विकास झालेला नाहीये असं भक्त मंडळीमधून बोललं जाते। आपण विकासात्मक दृष्टीने बघून काय भूमिका असणार आहे? आमच्यासाठी गुरुमाऊली परमेश्वर आहे। त्या परमेश्वरानंच वरतून मला सांगितलंय की अजित, आता माझं राहिलेलं जे पूर्ण कार्य आहे ते तू आता त्या माध्यमातून पूर्ण कर। आणि म्हणून या देशाचे, जगाचे नेते प्रधानमंत्री नरेंद्रभाई मोदी, या देशाचे कणखर गृहमंत्री अमितभाई शहा, राष्ट्रीय अध्यक्ष JP नड्डाजी, या भारताचे विकास पुरुष माननीय नितीनजी गडकरी, या महाराष्ट्राचे लोकनेते माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी मला जे राज्यसभेवर जे खासदार म्हणून पाठवलंय ते गुरुमाऊलीच्या कृपेने पाठवलं। त्या परमेश्वराच्या आदेशानं मला इथं पाठवलंय। त्यामुळे उरलेलं काम नुसतं एवढ्या भागाचं नाही। आमच्या धोटेताईच्या सचिव त्या म्हणल्या कॅन्टीन करा, स्लॅब करा, हे करा, ते करा। मी आज इथं वचन देतो
हे जो माळ जो दिसायला आहे कोरडा, हे माळ माझ्या 6 वर्षाच्या कालावधीत हिरवागार झालेला दिसेल आणि सगळी भूमी पूर्णपणे या भूमीला तपोभूमी म्हणून महाराष्ट्रात ओळखलं जाईल, हेच वचन या ठिकाणी गुरुमाऊलीच्या सानिध्यात देत आहे. माझी राज्यसभा खासदारकी या भक्तिस्थळासाठी जे जे काही लागेल, फक्त माझी राज्यसभा खासदारकी नाही तर सगळ्या मंत्रालयातले मंत्री, महाराष्ट्र शासन यांच्या पाठीशी लागून यांच्या सगळ्यांसोबत फॉलोअप ठेवून या भागाचा विकास करण्यासाठी मी सदैव माझी राज्यसभेची खासदारकी आणि जनतेतलं काम आणि या भक्तिस्थळातला संदेश हा महाराष्ट्रातल्या जनतेला देण्यासाठी मी सदैव कार्यरत राहील. धन्यवाद सर. ताज्या आणि महत्वाच्या अपडेट पाहण्यासाठी पाहत राहील आवाज बहुजनांचा. न्यूज लाईव्ह करता शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.